कुठेही नैतिकतेचं अधःपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही, थेट राजीनामा घेऊ, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार, अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वीच मुंडेंचा राजीनामा घेतलाय। माझ्याकडे 100% माहिती, करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार, कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक, बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता। विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा नियमात विशिष्ट तरतूद नाही, ठाकरे गटाच्या पत्राला विधिमंडळाचं उत्तर, त्यामुळे ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज दाखल करणार। पुणे पोलिसांकडून दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी, पीडिता आणि गाडे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं समोर, गाडेविरुद्ध पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची पीडितेला जीवे मारण्याची धमकी, काय करायचं ते कर पण जिवंत सोड, पीडितेची दत्ताकडे याचना, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचं प्रकरण, प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांकडे मोबाईल जमा करणार, पोलिसांना चौकशीसाठीही सहकार्य करणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात जालन्यात गुन्हा, सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीनंतर गुन्हा। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक, फरार 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। पॉक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांविरोधात गुन्हा, आरोपींमध्ये एक अल्पवयीन। संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले, सीआयडीकडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ फोटो जप्त। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांना 3 तास अमानुष मारहाण, व्हिडिओ समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर, आरोपी सिद्धार्थ सोनवणेला 25,000च्या जात मुचलक्यावर केज कोर्टाकडून जामीन, सोनवणे विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीकडून आरोपपत्र दाखल नाही। महादेव मुंडे